नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक धमाकेदार आपण न्यूज बघणार आहोत। ती म्हणजे एक छोटीशी ग्रामसभामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्रातील युवकांनी आता ग्राउंड लेवलवर आपण जर बघितलं तर देशाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा आहे आपल्याला सुरुवात ही ग्रामपंचायतपासून करावी लागेल। त्यानंतर असेल वेगवेगळे जे स्थानिक प्रशासन आहे त्यानुसार आपल्याला मोठ्या प्रमाणात जे निधी मिळतो ग्रामपंचायतीला, तो निधी प्रशासन म्हणून ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, या निधींचं देखभाल करतात आणि देखभाल केल्यानंतर मिळालेल्या निधीतून कोणती कामे कोणाला द्यायची याबाबत ते स्वतः सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या बैठकीमध्ये ठरलेलं असते। आणि त्यामागचं जे काही सदस्य लोक असतात पंचायतमधले, ते लोक जे आहेत, या जो निधी मिळालेला असतो ग्रामपंचायतमध्ये तो कसा खर्च केलेला आहे त्याबाबत या ठिकाणी देखभाल करतात। मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न आजच्या आपला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे। एक छोटासा गाव आहे, नाव आहे ब्राह्मणवाडा तांडा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली। या ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतमध्ये काल 6 ऑगस्ट 2026 रोजी एक बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये ग्रामसेवक सभा घेण्यात आली। या ग्रामसभेमध्ये नेमकं काय घडलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मागील 2 महिन्यापासून अनेक युवक जे आहे जिल्हा प्रशासनास जिल्हा स्तरावर जाऊन वेगवेगळी माहिती गोळा करत होते आणि त्यामागचं अनेक RTI दाखल करण्यात आलेले होते, पण RTIमध्ये त्यांना तसं उत्तरसुद्धा देण्यात आलेला नव्हता। पण कालच्या ग्रामसभेमध्ये काही त्यांनी जलजीवन मिशनासंदर्भात जलजीवन विभाग असेल त्यांच्याकडून काही माहिती त्यांनी गोळा केलेली होती आणि विथ पुरावा, लक्षात ठेवा, ज्यावेळेस ग्रामसभा होते त्यावेळेस तुमच्याकडे पुरावा असणे गरजेचे होते आणि तसंच युवकांनी केलं। मागील 2 महिन्यापासून जे युवक अनेक प्रशासनाला भेट देत होते त्यामध्ये त्यांनी काही माहिती गोळा केलेली होती आणि विथ प्रूफ ज्यावेळेस ग्रामसभा झाली त्यावेळेस त्यांनी पुरावासह जे आहे प्रशासनाकडून उत्तर मागण्याचा प्रयत्न केला। आपल्याला जसं माहीत आहे, ज्यावेळेस ग्रामसभा होते त्यावेळेस अध्यक्ष जे आहे सरपंच असतात आणि सचिव जे आहे हे ग्रामसेवक असतो। त्याच प्रकारे ही ग्रामसभा भरली आणि या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला गोंधळ पाहायला मिळाला। त्यामागचं कारण होतं जलजीवन मिशन, रस्ते असेल, गावातील घरकुल योजना असेल, त्याचबरोबर व्यायामशाळा असेल, व्यायामशाळामध्ये मिळालेला निधी असेल, या गोष्टींचं प्रश्न जे आहे युवकांनी मागण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तसा उत्तर जे आहे प्रशासनामार्फत देण्यात आलेला नाही। महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ग्रामसभा होते त्यावेळेस अनेक लोक असं विचारतात की आमचं असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला या बाबी पाहिजे, पण तसं इथं नव्हतं। इथं असं होतं की जे मागील निधी 2-3 वर्षापासून राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं, जिल्हा परिषदनं दिलेलं होतं, या निधींचा हिशोब युवकांना मागण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये मुख्य निधींचा हिशोब होता जलजीवन मिशन। या जलजीवन मिशनामध्ये जवळपास 63 लाख रुपयांचा जो निधी होता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत त्यांना देण्यात आलेला होता। यापैकी 18 लाख रुपयांचा निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये देण्यात आलेला होता। या निधींचं देखभाल करणं हे ग्रामसेवक आणि सचिवांचं काम होतं, पण ज्यावेळेस ग्रामसभा झाली विथ प्रूफ युवकांनी प्रश्न विचारले, हा फाईल आहे, या फाईलाअंतर्गत तुम्ही जे आहेत एवढे पैसे तुम्हाला राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, जिल्हा परिषद असेल यांनी तुम्हाला दिलेलं आहे जलजीवन मिशन अंतर्गत, पण तुम्ही यासाठी एवढे साहित्य खरेदी केलेले आहात, या साहित्यांचा हिशोब द्या आम्हाला। तुम्ही सांगताय की जे पाईपलाईन असेल, PVC पाईपलाईन असेल, यासाठी तुम्ही 7 ते 8 लाख रुपये खर्च केलेले आहे। हे 7 ते 8 लाख रुपये खर्च कसे केले, कोणाकडून आणले, या बाबींचा हिशोब जे आहे युवक वर्ग मागत होता। पण महत्त्वाचं आहे, युवकांनी अनेक वेळा प्रश्न विचारूनसुद्धा जे आहे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा त्यांना टाळाटाळ करण्यात आली। त्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून त्यांनी ग्रामसेवक असेल, सरपंच असेल यांनी सुरक्षेची मागणी केलेली होती। त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। जे युवक असेल गोंधळ वगैरे करू नये, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल यांच्या सुरक्षतेसाठी त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकसुद्धा उपस्थित होते। आता महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यावेळेस या गोष्टी घडतात यामागं युवकांनी केलेले प्रयत्न असेल, युवकांनी मागितलेले प्रश्नांचे उत्तर असेल, हे ग्रामसेवकाने देणे गरजेचे आहे, पण तसं घडलं नाही। यामध्ये
अनेक जिल्हा परिषद कडून ज्या योजना मिळतात त्याचा डायरेक्टली फायदा जे आहे ग्रामसेवक आणि सरपंच हे स्वतः करून घेतात. मोठमोठ्याल्या बिल्डिंग बांधतील, मोठमोठाले वाहनं खरेदी करतील, वेगवेगळ्या जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, कारण की ते पैसा डायरेक्टली त्यांच्या वापरासाठी दिलेला आहे असं ते समजतात. पण हा पैसा जो आहे शासनाने गावकऱ्यांच्या हितासाठी दिलेला असतो, गावकऱ्यांच्या योजनेंचा विकास करण्यासाठी दिलेला असतो. पण तसं होत नाही. मागील 10 ते 15 वर्ष झाले या गावामध्ये अनेक जे कॉलनी आहे त्यामध्ये पाण्याचा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. पण असा प्रश्न उपस्थित होत असतानासुद्धा गावकऱ्यांनी प्रश्न विचारणे हक्काचं होतं. गावकऱ्यांनी यामागे प्रश्न विचारण्याचं मेन कारण होतं की त्यांच्या कॉलनीमध्ये पाणी येत नव्हतं. मग जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, राज्य सरकार असेल यांनी एवढा मोठा निधी यामार्फत दिलेला आहे जलजीवन मिशन अंतर्गत. मग जलजीवन मिशनांचं काम अधुरं का, यासाठी वेगवेगळ्या 63 लाख रुपयांचा निधी आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 18 लाख रुपये मिळालेले आहे. मग उर्वरित निधी तुम्ही कसं घेणार, त्यासाठी लागणारं नियोजन कसं असणार, या बाबी जे आहे प्रश्न जे आहेत प्रशासनास या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. पण नेमकं उत्तर त्यांचं देण्यात आलेलं नाही. मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामध्ये युवकाने जिल्हा परिषद येथे जाऊन मागणीसुद्धा केली. ग्रामसेवक असेल, सरपंच असेल यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे ग्रामसेवकांचं. पण ग्रामसेवक सांगतो की यामागे माझं काही संबंध नाही. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस हा एवढा मोठा निधी येतो तर हे ग्रामसेवकच या निधींचं पालनपोषण करतात. आपल्याला जसं माहीत आहे, ग्रामसेवक हा जो एक प्रशासकीय अधिकारी आहे, पण प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे जेवढा निधी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल यामार्फत जेवढा निधी मिळालेला आहे त्याचा वेगवेगळ्या कामांसाठी योग्य नियोजन करून त्याचा वापर केला पाहिजे, कोणाला काम दिलं पाहिजे, या बाबी हे ग्रामसेवक आणि सरपंच ठरवतात. त्यामुळे या बाबीसुद्धा ग्रामसेवक आणि सरपंचांनी ठरवलेले होते. आणि एवढा मोठा निधींचा घोटाळा जे आहे झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या निधींचं योग्य प्रकारे कशाप्रकारे काम व्हायला पाहिजे होतं तो झालेला नाही. त्याचबरोबर व्यायामशाळा असेल, व्यायामशाळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. व्यायामशाळाच्या नावाखाली 7 लाख रुपये 2013-14मध्ये मिळालेले आहे. दुसरी एक व्यायामशाळा आलेली आहे, ती ग्रामपंचायतीच्या वरती बांधलेली आहे, लक्षात ठेवा. आणि आता प्रश्न असा निर्माण होतो की व्यायामशाळा आलेली आहे आणि ग्रामपंचायतसुद्धा बांधकाम झालेलं आहे. मग यामधला पैसा ग्रामपंचायतीचा जो डबल मजली बांधकाम झालेला आहे तो पैसा पूर्ण ती गायब झालेला आहे का, की फक्त व्यायामशाळाच्या नावाखाली तो या ठिकाणी जे पैसा आहे लपवण्याचा प्रयत्न झालेला आहे, असं तरी युवकांना वाटतो. तर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कशाप्रकारे कारभार चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. ही एक मोठी ग्रामपंचायत नाही, छोटीशी ग्रामपंचायत आहे, पण युवकाने जे प्रकारे आवाज उचललेला आहे त्या युवकांसाठी सलाम. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जे कामं असतील, जे पेंडिंग असतील त्याचा हिशोब तुम्ही मागू शकता. आणि आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारे जे आहेत, म्हणजे ग्रामपंचायत असेल त्याचा खुलासा करणाऱ्या व्हिडिओमध्ये.